आता काही दिवसांपूर्वी जे मुंबईमध्ये आपल्या मराठा बांधवांचं जे आंदोलन चाललेलं तेव्हा सरकारने सर्वात प्रथम त्यांचं पाणी बंद केलं, नंतर तिथल्या खाऊ गल्ल्या बंद केल्या. का तर बाबा हे उपाशी मरतील आणि कुठेतरी आपलं आंदोलन मागे घेतील. अरे मराठा आहोत आम्ही, तुमच्यासारखे भिकारी नाही, कळलं का? आणि मग याच महाराष्ट्रातून इतर कानाकोपऱ्यातून आपल्या मुसलमान बांधवांनी सर्वात प्रथम आपल्या मराठा बांधवांना जेवणाची रसद पाठवली. मुसलमान भाई सिर्फ खाली मदद करते तो दूसरा कोई नहीं है मराठों के साथ। मराठा समाज की रिजर्वेशन की बात आती है तब तक जो मुसलमान हमारे बांधव है वो कभी भी खिचड़ी देते हैं, रोटी देते हैं, अचार देते हैं, बिस्लेरी देते हैं, बिस्किट देते हैं। हमने जो तीन गाड़ी है हाँ जो लाए हमने उसमें आधा जो 1.5 गाड़ी वो हमारे मुस्लिम भगिनी और भाइयों ने मिलके बना के यहाँ तक अभी भी हमारे साथ आए भाई और बहनों ने हमको रोटी दिलाई है। देखो इसमें पूरी रोटी है ना भाई, ये देखो सब रोटी। ये सब मुसलमानों की मदद से आप लोग बता रहे हो, आधा पूरा मुसलमानों ने मदद किया। आज मुंबई येथे मराठा आंदोलनासाठी आम्ही आलो असताना आम्हाला मुस्लिम बांधवांनी त्यांच्या मस्जिदमध्ये राहण्याची व्यवस्था केली, आमची थांबण्याची व्यवस्था केली. परंतु हिंदूच्या गणपतीच्या मंदिरामध्ये कुठं बसल्या असताना आम्हाला सांगतायत की नाही आता आमचा गणपतीचा सण आहे आणि आम्ही हिंदूच आहेत, आम्ही आरक्षण मागायसाठी आलोत, पण मंदिरामध्ये कुठंच व्यवस्था आम्हाला करू देत नाहीत किंवा आम्हाला थांबू दिलं जात नाही. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की खरंच हिंदू खतरे में आहे आणि मुस्लिम समाजाचे माणसं समोर येऊन मस्जिदीमध्ये जागा देऊन आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार. पण हमारे रहने के लिए मस्जिद भी है। अच्छा, रहने के लिए सब इंतजाम दे रहे, मुसलमान लोग आपका सपोर्ट कर रहे हैं। मस्जिद खोला हमको रुकने के लिए। देखो भाई लोग